गेल्या काही महिन्यांपासून आपल्या गावात ज्या काही घटना घडतायत त्या खूप भयानक आहेत. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नमस्कार दर्शक हो, नवप्रवाह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. येत्या 17 एप्रिलला सालबर्डी हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एकदम थ्रिलर सस्पेन्स असलेला हा चित्रपट आहे. माझ्यासोबत सालबर्डीमधली मुख्य नायिका पूजा सावंत म्हणजेच मनोरमा प्रधान ही आहेत. त्यांच्याशी बोलूया नेमकं चित्रपटात काय खास आहे, भूमिका त्यांची नेमकी काय. पहिल्यांदा तुमचं स्वागत नवप्रवाह मराठीमध्ये. सालबर्डी हा एक थ्रिलर सस्पेन्स चित्रपट येतो. आपण यामध्ये पियाच्या भूमिका दिसत आहात, काय नेमकं आहे चित्रपटात? नाही, माझ्यासाठी एक्साइटिंग भूमिका आहे, कारण पोलीस ऑफिसर मी यापूर्वी कधी स्क्रीनवर केला नव्हतं आणि खूप इच्छा होती एखादा युनिफॉर्म परिधान करायची. आणि आय थिंक मनोरमा प्रधानच्या निमित्ताने मी ते स्वप्न पूर्ण केलेलं दिसतं आहे. आणि मला मजा आली हा सिनेमा शूट करताना. एकतर वेगळा जॉनर, वेगळी भूमिका आणि ॲब्सल्युटली स्टनिंग अशी आमची टीम. हे जे बघताय तुम्ही सगळे, इमॅजिन हे सगळे आम्ही एकत्र एका सेटवर असायचो. खूप धमाल केली आम्ही. आणि तितकंच लाईक ॲक्शन डिरेक्टरनी म्हटल्यावर आम्ही ॲब्सल्युटली सिरियसही असायचो. सो माझ्यासाठी फारच वेगळा अनुभव होता आणि मला खूप मजा आली सालबर्डीचं शूट करताना. स्टोरी पण आपल्याला एकदम रिॲलिटिक आहे ती स्टोरी. आणि हे पी आयचं म्हणजे जगताना एक पोलीस ऑफिसर जगताना नेमकं काय अनुभव आला, काय? मला इट वॉज व्हेरी थ्रिलिंग एक्सपिरियन्स फॉर मी. कारण पोलीस ऑफिसर कसे विचार करतात, ते कसे बघत असतील लोकांकडे, यातला गुन्हेगार कोण आहे, यातला संशयित कोण आहे, हा साधा इथे पडलेला रुमाल हा पुरावा असू शकतो का, इतके सगळे थॉट्स त्यांचे चालू असतात. सो ते कुठेतरी मी मनोरमा प्रधानमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. कधीच मला मनोरमा प्रधान रिलॅक्स्ड नाही दिसली. ती नेहमी त्या गुन्हेगाराच्या शोधात होती की काय घडतं आहे गावात नेमकं. सो ते कुठेतरी कॅप्चर करायचा मी प्रयत्न केला आहे सिनेमात. आणि ऑफकोर्स आमचे दिग्दर्शक रमेश चौधरी, त्यांना जशी मनोरमा प्रधान हवी होती मी तसाच करण्याचा प्रयत्न केला. सो पूजा दगडीचा जो सोनल ही भूमिका महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे सोनल म्हणलं फेमस आहे. आणि आत्ता ही भूमिका मधल्या कसा होता? तुम्हाला सोनल हे नाव लक्षात आहे ह्याचंच मला इतकं कौतुक आहे, कारण लोकांना कलरफुल जास्त लक्षात आहे. पण हा स्वीटांना माझं ॲक्च्युअल कॅरेक्टरचं नाव लक्षात आहे. सो कलरफुलच्या कॅरेक्टरचं नाव सोनल होतं. सोनल ही खूपच सॉफ्ट अशी चाळीत राहणारी मुलगी, नुकतीच प्रेमात पडली आहे, प्रेमात पडल्यावर संसारात रमली आहे, असं ते कॅरेक्टर होतं. मनोरमा प्रधान इज क्वाईट व्हेरी स्ट्रॉंग. ती सिंगल मदर आहे. तिचा नवरा तिला सोडून गेला आहे काही कारणांमुळे आणि तिला एक लहान मुलगा आहे. त्या मुलाला घेऊन ती सालबर्डीमध्ये शिफ्ट होते, कारण का तिकडे तिची नियुक्ती झाली आहे. सो ऑलरेडी लाईफने इतकं तिला काय काय शिकवलं आहे आणि आता इतक्या कठीण आणि क्रूर केस सॉल्व्ह करण्यासाठी तिला सालबर्डीत जावं लागतं. सो इमॅजिन ती माइंडने किती स्ट्रॉंग असेल. सो साधारण हे जे पोस्टरवर एक्सप्रेशन्स आहेत, मनोरमा प्रधान अशीच आहे. सो खूप फरक होता सोनल आणि मनोरमा प्रधानमध्ये. महाराष्ट्रामध्ये किंवा असं देशामध्ये सुद्धा अशा घटना अंधश्रद्धेच्या भरपूर मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? एक वुमन म्हणून आणि एक पी आय म्हणून. हो, एक माणूस म्हणून मी सांगेन की आपल्याला कळलं पाहिजे श्रद्धा कुठली, अंधश्रद्धा कुठली. या दोघांच्यामध्ये एक खूप बारीक अशी लाईन आहे. ती जर पुसली गेली ना तर जरा गडबड आहे. मी आस्तिक आहे, मी देवाला मानते, मी सगळ्या परंपरा मानते, पण आईवडिलांचे संस्कार आहेत जे आपल्याला सांगतात की नाही हे अंधश्रद्धा आहे आणि ही श्रद्धा आहे, हे मानायचं. एक अशी श्रद्धा जी करताना कोणाला तरी त्रास होतोय तर ती अंधश्रद्धा असते. माझ्या श्रद्धेमुळे जर कोणालाही, माणसाला, प्राण्याला, निसर्गाला जर त्रास होत असेल तर माझ्यासाठी ती श्रद्धा नाही आहे. माझी श्रद्धा, माझं आणि माझ्या देवाचं जे नातं आहे ती माझ्यासाठी श्रद्धा आहे. लास्ट प्रेक्षकांना आवाहन नेमकं काय करा? छे आवाहन अजिबातच नाही करणार आहे. हा सिनेमा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ज्यांना हा जॉनर आवडतो, सस्पेन्स थ्रिलर, त्यांनी येऊन बघावा आणि आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही थोड्या वेळासाठी विसरून जाल, कारण इकडेच एवढा मोठा प्रॉब्लेम आम्ही तुमच्यासमोर आणून ठेवणार आहोत.
सो आवाहन असं नाही, मज्जा म्हणून या, मज्जा म्हणून फिल्म बघा आणि आम्हाला सांगा कशी वाटते. काहीतरी घेऊन जावं पाहिजे का नको प्रेक्षकांनी? मी तेच म्हणते ना की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातल्या मधली लाईन जी आहे ती किती पुसट असावी आणि किती ठळक असावी हे तुम्हाला शेवटी कळेल. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा चित्रपटासाठी. तर नक्कीच श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधली जी पुसट लाईन आहे ती प्रेक्षकांनी कुठेतरी जाणून घ्यावी आणि चित्रपट यावा, पाहावा, आनंद घ्यावा.